नमस्कार मित्रांनो. आपण पाहतोय विज्ञान आणि तंत्रज्ञान इयत्ता 10वीच्या दुसऱ्या पुस्तकामधला 6वा धडा. धड्याचं नाव आहे प्राण्यांचं वर्गीकरण आणि त्याच्यामध्ये आज पाहतोय 5वा भाग. ॲक्चुअली आपले व्हिडिओ लेक्चरच 5-5, 7-7 मिनिटाचे असतात. त्याच्यामुळे आपले भाग जे आहेत ते जास्त होतात. आता या भागामध्ये आपण 3 संघांचा अभ्यास करणार आहोत. पहिला जो संघ आहे तो आहे गोलकृमी म्हणजे अस्क्लेमंथिस. त्याच्यानंतर ॲनेलिडा म्हणजे गांडोळासारखा दिसणाऱ्या प्राण्यांचा अभ्यास आणि त्याच्यानंतर ऑर्थोपोडा संघ म्हणजे संधिपाद वर्गातील किंवा संधिपाद संख्यातील प्राण्यांचा आपण अभ्यास करणार आहोत. सोबतच आपण आयोगाने या टॉपिकवर कशा प्रकारचे प्रश्न विचारलेले आहे हे आपण सगळं पाहणार आहोत. चला मग आपण टॉपिकला सुरुवात करू. चला मित्रांनो, मग आजचा आपला पहिला संघ आहे गोलकृमी प्राणी संघ म्हणजेच फायलम अस्कलेमंथिस. आता लक्षात कसं ठेवणार तर त्याच्यासाठी डोळ्यासमोर आणायचे जंत, पोटामधले जंत. पोटामधल्या जंतांसारख्या प्राण्यांचा अभ्यास या प्राणी संघामध्ये केला जातो. यांना आपण गोलकृमी संघ किंवा अस्कलेमंथिस म्हणून ओळखतो. आता हे प्राणी दिसायला कसे असतात तर लांबट असतात, बारीक असतात आणि दंडगोलाकार असतात. म्हणूनच यांना गोलकृमी किंवा राऊंडवर्म सुद्धा म्हणलं जातं. त्याच्यानंतर हे प्राणी काही प्राणी याच्यातले स्वतंत्र राहतात तर काही एंडोपॅरासाइट असतात. आंतरपरजीवी म्हणजे आतड्यामध्ये राहतात. आता इथे एक मजेशीर गोष्ट तुम्हाला सांगतो की आपल्याला माहिती आहे की छोट्या आतड्यामध्ये अन्न पचवायचं काम होत असतं आणि अन्न पचवण्यासाठी हायड्रोक्लोरिक ऍसिडचा वापर केला जातो ज्याचा पीएच 1.8 एवढा असतो म्हणजे इतकं ते दाहक असतं. आता हे जे जंत आहे हे जंत छोट्या आतड्यामध्ये राहतात आणि त्यांचं हायड्रोक्लोरिक ऍसिड पासून त्यांना काहीच फरक पडत नाही. कसं काय? कारण की या जंतांची जी बाहेरची त्वचा असते ती अतिशय कडक असते आणि या त्वचेला म्हणलं जातं क्युटिकल आणि या क्युटिकलमुळं HClच्या दाहकतेपासून जंताचं संरक्षण होत असतं आणि छोट्या आतड्यामध्ये ते निवांत राहत असतात. त्याच्यानंतर हे जे प्राणी आहे हे तुम्हाला पाण्यात सुद्धा सापडणार या वर्गातले किंवा जमिनीवर सुद्धा सापडणार आहेत. त्याच्यानंतर या प्राण्यांची शरीर रचना जर म्हणली तर सगळ्यात पहिलं हे असतात ट्रिप्लोब्लास्टिक म्हणजे त्रिस्तरी. आता ट्रिप्लोब्लास्टिक म्हणजे काय याच्या अगोदर सगळं तुम्हाला सांगितलेलं परत एकदा सांगतो की या प्राण्याचा गर्भ जर का कापून पाहिला तर त्या प्राण्याचा गर्भ हा पेशींच्या 3 स्तरापासून किंवा 3 लेअर पासून बनलेला असतो. त्याच्यामुळे त्याला म्हणलं जातं ट्रिप्लोब्लास्टिक. काही प्राण्यांचा जो गर्भ असतो तो पेशींचे फक्त 2 लेअर पासून बनलेला असतो म्हणून त्याला डिप्लोब्लास्टिक म्हणतात. आता माणसाचा गर्भ जरी कापून पाहिला तो गर्भ सुद्धा पेशींच्या 3च लेअर पासून बनलेला आहे. त्याच्यामुळे माणूस सुद्धा काय झाला ट्रिप्लोब्लास्टिक झाला. दुसरं वैशिष्ट्य म्हणजे याच्या शरीरात आभासी देहगुहा म्हणजे स्युडोसिलोमेट असतं. आता आपल्याला माहिती सिलोम म्हणजे काय तर अन्ननलिका आणि त्वचा यांच्यामध्ये असणारी जागा, यांच्यामध्ये असणारी कॅव्हिटी, यांच्यामध्ये असणारी बॉडी कॅव्हिटी याला म्हणायचं देहगुहा. आता ज्यांच्यामध्ये असती त्याला सिलोमेट म्हणायचं, ज्यांच्यामध्ये नसती त्याला असिलोमेट म्हणायचं. आणि काही प्राण्यांमध्ये अशी देहगुहा किंवा अशी बॉडी कॅव्हिटी अशी जागा असती पण ती आभासी असती म्हणून या प्राण्यांना म्हणायचं सिडोसिलोमेट म्हणजे खोटी किंवा फसवी देहगुहा यांच्यामध्ये असते. त्याच्यानंतर ह्या प्राण्यांचं जे शरीर असतं हे नॉन सेगमेंटेड म्हणजे अगदी गुळगुळीत असतं. या संघामध्ये मोडणारे जे प्राणी आहे यांचं शरीर अतिशय गुळगुळीत असतं. आता उदाहरण जर द्यायचं झालं तर गांडूळ. आता गांडूळाचं शरीर पहा कसं छोट्या छोट्या खंडांनी तयार झालेलं आहे म्हणून याला म्हणलं जातं सेगमेंटेड शरीरवाला. पण ह्या ठिकाणी जर का तुम्ही पाहिलं तर यांचं शरीर अगदी गुळगुळीत असतं आणि कुठल्याही खंडांपासून तयार झालेलं नसतं म्हणून यांना काय म्हणायचं अखंडित शरीर असणारा कृमी किंवा अखंडित शरीर असणारा प्राणी. आता हे प्राणी एकलिंगी असतात. उदाहरण जर द्यायचं झालं तर पोटातले जंत त्याला तुम्ही अस्कॅरिस म्हणू शकता. हत्तीपाय रोगाचा जंत ज्याला फिलरिया वर्म म्हणू शकता आणि डोळ्यातला जंत ज्याला लावलोआ म्हणू शकता. चला मग आता चित्रावरून याचा अभ्यास एकदम परफेक्ट होणार आहे. हा आहे फिलरिया वर्म. याच्यामुळे हत्तीपाय होता अशा पद्धतीचा दिसत असतो. हत्तीपायासाठी कारणीभूत असणारा फिलारिया वर्म सुद्धा याच प्राणी संघात म्हणजे गोलकृमी प्राणी संघात मोडतो. त्याच्यानंतर हे पहा डोळ्यामध्ये दिसणारा जंत, हा डोळ्यामध्ये दिसणारा जंत सुद्धा गोलकृमी संघात मोडतो. आणि त्याच्यानंतर हा अस्करिस म्हणजेच काय गोलकृमी बरोबर आहे म्हणजे पोटातलं जंत. याच्यामध्ये जी मादी असती ती नरापेक्षा मोठी असते. कॉन्सेप्ट पक्का. चला पहा बरं जमतात की या टॉपिक वरचे प्रश्न. आता कॉन्सेप्ट पक्का झाला असेल तर याच्यानंतर आपण लगेच काही एमसीक्यू असे सुद्धा पाहणार आहे जे आयोगाने किंवा एमपीसीने विचारलेले आहे. हे महत्वाचे आहे.
मित्रांनो, पुढचा जो प्राणी संघ पाहायचा आहे त्याचं नाव आहे वलय प्राणी संघ किंवा फायलम ॲनेलिडा. भोळ्या भाषेत सांगायचं झालं तर जमीन भुसभुशीत करणारा आणि शेतकऱ्यांचा मित्र म्हणून ओळखला जाणाऱ्या गांडोळासारख्या प्राण्यांचा समूह म्हणजे फायलम ॲनेलिडा. दिसायला कसा असतो तर हा दिसायला लांबट असतो, दंडाकृती असतो आणि या संघातील प्राण्यांचं शरीर विशिष्ट अशा खंडांनी बनलेलं असतं. या खंडांना म्हणलं जातं मेटामेरिक सेगमेंटेशन. आता या संघांमधल्या प्राण्यांचं शरीर खंडांनी बनलेलं असतं म्हणून साहजिकचे प्राणी खंडीभूत कृमी किंवा सेगमेंटेड वर्म म्हणून सुद्धा ओळखले जातात. हे प्राणी एक तर स्वतंत्रपणे राहतात किंवा बाह्य परजीवी म्हणजे एक्टोपॅरासाइट म्हणून सुद्धा राहतात. आता स्वतंत्रपणे राहणारा प्राणी जर म्हणला तर गांडूळ आणि एक्टोपॅरासाइट जर म्हणलं तर जळू, बाह्य परजीवी. आपल्याला माहिती की तोंडावर मुरमाचे फोड आले तर डॉक्टर काय करतात, त्याच्यावर जळू ठेवतात. जळू काय करतो, ते मुरमाच्या फोडामधलं अशुद्ध रक्त पिऊन टाकतो आणि काही दिवसानंतर तो मुरमाचा फोड विरून जातो. त्याच्यानंतर हे प्राणी एक तर स्वतंत्र जमिनीवर राहतात किंवा तुम्हाला पाण्यामध्ये सुद्धा सापडणार आहे. या प्राण्यांची शरीर रचना जर म्हणलं तर सगळ्यात पहिलं हे प्राणी ट्रिप्लोब्लास्टिक असतात. म्हणजे ह्या प्राण्यांचा जर का गर्भ कापून पाहिला तर तो पेशींच्या 3 थरांपासून तयार झालेला असतो, म्हणून याला म्हणलं जातं ट्रिप्लोब्लास्टिक. दुसरं महत्वाचं म्हणजे हे प्राणी जे आहे हे द्विपार्श्व सममित दाखवतात. म्हणजे या प्राण्याने जर मधोमध उभं कापलं तर तयार होणारे 2 तुकडे एकमेकांना तंतोतंत जुळणारे असतात, म्हणून यांना म्हणलं जातं द्विपार्श्व सममित किंवा बायलॅटरली सिमेट्रिकल. तिसरं महत्वाचं म्हणजे या प्राण्यांमध्ये सत्य देहगुहा असते. देहगुहा म्हणजे काय, हे पहा, ही आहे अन्ननलिका आणि ही आहे त्वचा. याच्यामध्ये असणारी जागा, याच्यामध्ये असणारी बॉडी कॅव्हिटी याला आपण सिलोम असं म्हणतो किंवा देहगुहा असं सुद्धा म्हणतो. आता ह्या बॉडी कॅव्हिटीमध्ये ह्या जागेमध्ये विशिष्ट अशा इंद्रिय संस्था अरेंज केलेल्या असतात. ज्या प्राण्यांमध्ये ही देहगुहा असती, बॉडी कॅव्हिटी असती, याला म्हणलं जातं सत्य देहगुहा असणारे प्राणी किंवा युसिलोमेट. त्याच्यानंतर यांच्या सर्वांगाभोवती विशिष्ट असे उपचर्म म्हणजे क्युटिकल असतात. हे प्राणी एकतर उभयलिंगी असू शकतात म्हणजे हर्मोफ्रोडाइट असू शकतात किंवा एकलिंगी म्हणजे युनिसेक्शुअल सुद्धा असू शकतात. उदाहरण जर का द्यायचं झालं तर गांडूळ म्हणजे अर्थवर्म, जळू म्हणजे लीच आणि नेरिस इत्यादी याची उदाहरणं आहेत. कॉन्सेप्ट पक्का. या ठिकाणी कॉन्सेप्ट पक्का करण्यासाठी तुम्ही या प्राण्यांचे सेल्फी सुद्धा पाहू शकता. व्हिडिओ 2 मिनिटं पॉज करा, व्यवस्थित इमेज पहा, म्हणजे कॉन्सेप्ट अजून पक्का होऊन जाईल. चला मित्रांनो, कॉन्सेप्ट पक्का असेल तर सोडवा बरं, प्रश्नाची उत्तरे जमतात का पहा. मित्रांनो, हा क्वेश्चन मे बी तुम्हाला थोडा अवघड वाटेल, कारण की हा एनसीईआरटीच्या पुस्तकातून दिलेला आहे. 11वी एनसीईआरटी मधून घाबरायचं काही कारण नाही. आपण एनसीईआरटीच्या सिरीज मध्ये हे पुन्हा एकदा पक्क करणार आहोत. चला बरं, पहा बरं, जमतं का सोडवायला. मित्रांनो, पुढचा जो प्राणीसंघ पाहणार आहे त्याचं नाव आहे संधिपात प्राणीसंघ म्हणजेच फायलम ऑर्थोपोडा. आजूबाजूला दिसणार जे काही झुरळ आहे, खेकडा आहे किंवा आजूबाजूला जे काही तुम्हाला 6 पायाचे कीटक दिसतात ते सगळेच्या सगळे या प्राणीसंघामध्ये म्हणजेच फायलम ऑर्थोपोडामध्ये मोडतात. जगामधल्या सगळ्यात मोठ्या प्राण्यांचा संघ आणि आजपर्यंतच्या जीवन प्रवासामध्ये सर्वात जास्त यशस्वी ठरलेला जो प्राणीसंघ असेल तो आहे फायलम ऑर्थोपोडा. आता यांचं शरीर जे असतं हे छोट्या छोट्या तुकड्यांपासून तयार झालेलं असतं. या पहा, झुरळाचा पाय पहा किंवा खेकड्याचा हात पहा. हे जे आहे ह्या 4 तुकड्यांनी तयार झालेला खेकड्याचा हात, हा पहिला तुकडा, दुसरा तुकडा, तिसरा तुकडा, चौथा तुकडा. झुरळाचा पाय सुद्धा असंख्य अशा छोट्या छोट्या तुकड्यांनी तयार झालेला आहे. शरीर छोट्या छोट्या तुकड्यांनी तयार झालेलं असतं, म्हणून यांना ऑर्थोपोडा, छोट्या छोट्या तुकड्यांनी तयार झालेली शरीर रचना असणारा प्राणीसंघ म्हणजेच संधिपाद किंवा ऑर्थोपोडा म्हणून ओळखलं जातं. हे प्राणी खोल महासागरापासून सर्वात उंच पर्वत शिखरापर्यंत आढळतात. मी म्हणतो ना तुम्हाला की सर्वात यशस्वी ठरलेली प्राण्यांची जमात किंवा प्राण्यांचा संघ म्हणजे हा फायलम ऑर्थोपोडा. त्याच्यानंतर शरीर रचना जर म्हणली तर ट्रिप्लोब्लास्टिक, बायलॅटरली सिमेट्रिकल, युसिलोमेट आणि खंडीभूत असणारे असे शरीर यांचं असतं. त्याच्यानंतर तिसरं किंवा पुढचा महत्वाचा मुद्दा म्हणजे यांच्या शरीराभोवती कायटिन युक्त बाह्य कंकाल असतं, म्हणजेच एक्झोस्केलिटन. स्केलिटन, कंकाल, कंकाल म्हणजे हाडं. आता माणसाच्या शरीरामध्ये जी काही हाडं आहेत ती शरीराच्या आत असतात, यांची शरीराच्या बाहेर असतात, म्हणून यांना बाह्य कंकाल किंवा एक्झोस्केलिटन म्हणतो. उदाहरण सांगतो तुम्हाला, चालणारा झुरळ आहे, मोठं झुरळ, त्याच्यावर पाय द्यायचा, पहिल्यांदा कट आवाज येतो आणि नंतर पचकन आवाज येतो. कट आवाज कशामुळे येतो, कारण की याच्या बाहेरचं जे आवरण असतं कडक असतं, याच्या आतमध्ये कुठल्याही प्रकारचे हाडं नसतात. सेम खेकड्याबद्दल सुद्धा अगदी त्याच प्रकारचं आहे. हे प्राणी एकलिंगी म्हणजे युनिसेक्शुअल असतात. याची उदाहरणं जर द्यायची झाली तर खेकडा, कोळी, विंचू म्हणजे क्रॅब, स्पायडर, स्कॉर्पियन, हनी. त्याच्यानंतर पैसा, गोम, झुरळ, फुलपाखरू म्हणजेच मिलीपेड, सेंटीपेड, कॉकरोच आणि बटरफ्लाय ही यांची उदाहरणं आहे. कॉन्सेप्ट पक्का. चला मग आता पाहू या टॉपिकवर
एमपीएससीने कशा प्रकारचे प्रश्न विचारलेले आहे. कॉन्सेप्ट पक्का झाला असेल तर नक्की तुम्हाला सगळे प्रश्न सोडवायला जमतील. मित्रांनो, या ठिकाणी प्रश्न थोडा गुगली वाटेल. कीटक किंवा इन्सेक्ट म्हणजे काय, की ज्यांना 6 पाय असतात. आता जसं मच्छर, माशी, ढेकूण यांना 6 पाय म्हणून हे कीटक वर्गात मोडतात. स्पायडर किंवा कोळी याला 8 पाय असतात. त्याच्यामुळे हा कीटक वर्गात मोडत नाही, तर याला आर्कनाइट म्हणून ओळखलं जातं. कॉन्सेप्ट पक्का. मित्रांनो, या ठिकाणी घाबरायचं काही कारण नाही. हा जो प्रश्न आहे 11वी एनसीईआरटी मधून आलेला आहे आणि आपल्या 11वी एनसीईआरटीच्या सिरीज मध्ये हे आपण सगळं कव्हर करणार आहोत. अशा प्रकारे मित्रांनो, आपण या धड्याचा 5वा टॉपिक संपवलेला आहे. याच्यानंतरचा आपण 6वा भाग पाहणार आहे. तोही नक्की पहा. उरलेली 3 फायला आपण त्याच्यात कव्हर करणार आहोत. चला मग भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत झटून अभ्यास करा, मन लावून अभ्यास करा. बेस्ट ऑफ लक. आणि चॅनल आवडत असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल नोटिफिकेशन प्रेस करा, ज्याच्यामुळे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन भेटत राहतील. चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.